किसान शेतीतील नव्याची ओळख करून घ्या, तज्ञांशी थेट संवाद साधा. किसान ॲप डाउनलोड करा. किसान शेतीतील नव्याची ओळख करून घ्या, तज्ञांशी थेट संवाद साधा. किसान ॲप डाउनलोड करा. सोमनाथ सर चालू करूया. यस. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण सहवाल क्लब महाराष्ट्र, गो अर्थ संशोधन व संशोधन संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किसान यांच्याबरोबर आजपासून आपण देशी गाय पालनाचे नवीन पर्व हा कार्यक्रम चालू करत आहोत. आज पहिल्या चर्चासत्रासाठी आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत, श्री मिलिंद कृष्णाजी देवल साहेब आज आपल्या पहिल्या लेक्चरला लाभलेले आहेत. त्यांच्याविषयी थोडंसं मी माहिती देतो. देवल सर हे जनता सहकारी बँक यामध्ये विशेष वसुली अधिकारी म्हणून त्यांनी सर्वसाधारणपणे 30 ते 35 वर्षे काम केलेलं आहे. तसेच ते महाराष्ट्रातील भारतीय गो वंशाचे खूप मोठे अभ्यासक आहेत. आतापर्यंत त्यांनी 400च्या आसपास देशी गायवरती लेख प्रकाशित केलेले आहेत. माझी गीर गाय हे पुस्तक त्यांचं अतिशय प्रसिद्ध झालेले पुस्तक आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांना अनेक पुरस्कार भेटलेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र गुणीजन रत्नगौरव पुरस्कार, त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप पुरस्कार, त्याचबरोबर भारतीय गोवंश तज्ञ सुवर्ण कोकण हा सुद्धा पुरस्कार या ठिकाणी त्यांना भेटलेला आहे. आदर्श गोवंश निर्मितीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. महाराष्ट्रामध्ये जे पशुधन आहे त्यामध्ये अनेक
प्रकारचे त्यांनी संशोधन केलेलं आहे. गोवंश निर्मितीमध्ये त्यांनी काम केलेले आहे. त्याचप्रमाणे जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, टेस्ट ट्यूब बेबी असेल किंवा IVF असेल किंवा सेक्स ऑर्डेड सिमेन असेल, कृत्रिम रेतन असेल, यामध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठा संशोधनाचा वाटा त्यांनी उचललेला आहे. महाराष्ट्रामध्ये शुद्ध गोवंश निर्मितीसाठी त्यांनी सर्वसाधारणपणे 15 ते 20 गोशाळा या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेल्या आहेत. तर आज आपण सहवाल क्लब महाराष्ट्र व गो अर्थ संस्था पुणे यांच्या वतीने, तसेच किसान व महाराष्ट्रातील सर्व शेतकरी यांच्या वतीने आपण त्यांचे स्वागत करूया. आज ह्या आपल्या पर्वाची सुरुवात आहे. यामध्ये आपण भविष्यात सुद्धा भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या गायी, तसेच महाराष्ट्रामध्ये असलेल्या विविध वातावरणामध्ये तग धरणाऱ्या गायी याविषयी चर्चा आपण विविध वक्त्यांच्या माध्यमातून करणार आहोत. आज या पहिल्या पर्वाला सुरुवात आपण देवल सरांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत. त्यांचा जो अनुभव गेले 30-40 वर्षाचा आहे, तो पुढील देशी गोवंशातील नवीन पर्वाला जे आता सुरुवात झालेली आहे, त्यात नक्कीच आपल्याला याचा फायदा होणार आहे. आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक आपल्या कोकण कपिला असेल, खिलार असेल, डांगे असेल, लाल कंदारी असेल, देवणी असेल, गवळावळ असेल, अशा विविध प्रकारच्या 6 गायीच्या जाती आपल्याला पाहायला भेटतात. त्यामध्ये कुठल्या गायीचं संगोपन कुठल्या भागामध्ये केले पाहिजे याविषयी सुद्धा आपल्याला श्री मिलिंद देवल सर आज माहिती सांगणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशामध्ये आता देशी गायीचे नवीन पर्व चालू झालेले आहे. आदरणीय पंतप्रधान साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील महाराष्ट्राचे, यांनी सुद्धा देशी गोवंश संवर्धनावरती खूप मोठा भर दिलेला आहे. कारण बदलत्या वातावरणामध्ये तग धरण्याची क्षमता ही आपल्या भारतीय गायीमध्ये आहे. हे सर्व भारताबरोबर बाहेरच्या देशांनी सुद्धा हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळे खूप शेतकरी बांधवांचा या देशी गोपालनाकडे ओढा वाढलेला आहे. परंतु त्याचं शास्त्रीय दृष्ट्या संगोपन होणं हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी डॉक्टर मिलिंद देवल सर यांचे मार्गदर्शन आपल्याला घेणं खूप महत्वाचं आहे. कारण गेले 40 वर्षे या क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. आणि यामध्ये हे मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मी विशेष करून आज किसानचं खूप मनापासून आभार मानतो, कौतुक करतो. कारण किसान ही संस्था गेले अनेक वर्षापासून, गेले 15 ते 20 वर्षापासून शेतकऱ्यांबरोबर काम करत आहेत. माझे मित्र श्री अतुल मारणे सर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांकडे नवीन नवीन विषयाची माहिती पोहोचवण्याचं काम किसानच्या माध्यमातून करत आहेत. ते माझी विद्यार्थी संघटना पुणे, कृषी महाविद्यालय पुणे येथे सुद्धा खूप मोलाची जबाबदारी ते या ठिकाणी पार पाडत आहेत. आणि याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना, सर्व कृषी युवक, पदवीधर असतील, पदविकाधार असतील, या सर्वांना होत आहे. नक्कीच ह्या सत्राचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. आणि मी डॉक्टर मिलिंद देवल सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सत्र चालू करावं. माने सर नमस्कार. आणि किसान परिवारातर्फे मला इथं आपण वक्ता म्हणून बोलवलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे. सर्वप्रथम सर्व गोपालकांचं मी इथे मनापासून स्वागत करतो. कारण काय, आज देशाला भारतीय गोवंश पालकाची अत्यंत गरज आहे आणि ती काळाची गरज आहे. आवाज पोचतोय ना सर व्यवस्थित? येस सर, कंटिन्यू. यामध्ये प्रथम काम करताना आपण आपलं ध्येय हे निश्चित केलं गेलं पाहिजे. आता या ध्येय निश्चित करताना ज्या लोकांनी, ज्या आदर्शवाद असलेल्या आपल्या भारतातल्या ज्या लोकांनी गोवंश पालनाचा अभ्यास केलेला आहे, तर त्यांचं आपण इथे स्मरण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक स्वर्गीय डॉक्टर अब्दुल कलाम साहेब, त्याच्यानंतर विजय भटकर सर आणि रघुनाथ माशेलकर सर यांनी जितका भारतीय गोवंशाचा अभ्यास केला, दुर्दैवाने इतका कोणीही केला नाही. ह्याच्या आधी 1932 साली
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विषय घेऊन मी या विषयाकडे येतोय. त्यांनी 1932 साली ग्रामगीता लिहिली. या ग्रामगीतेतला 15वा अध्याय हा गोपालनाच्या संदर्भातला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 51 आणि 52 ओव्या या मी इथं आवर्जून नमूद करणार आहे आणि तो दुवा धरून मी पुढे जाणार आहे. त्यांनी त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे, गोरक्षण अथवा गोपालन ह्यांचा व्हावा अभ्यास, नाना प्रयोग यथावकाश, कैसे पुढे गेले अन्य देश, ती माहिती जाणून द्या सर्वांना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 1932 साली सांगताना म्हणतात की त्यांना त्यावेळेला दृष्टी होती की भारतीय गोवंश पालनामध्ये बाकीचे देश कसे पुढे गेले आणि आम्ही का मागे राहिलो, ही त्यांच्या मनाशी असलेली गोपालनाविषयी असलेली खंत होती. 52व्या ओवीमध्ये ते म्हणतात, गोवंशाच्या रोग निग्राणा, गावी ठेवावा दवाखाना, लाभ मिळावा सर्वांना, प्रतिबंधकता समजावी. याचाच अर्थ त्यावेळेला त्यांनी सांगितलं आहे की भारतीय गोवंश पालन करणारा शेतकरी असेल, गोपालक असेल, तर त्याच्यासाठी ग्रामस्तरावरती दवाखाना उभा राहिला पाहिजे, म्हणजे त्याचे गोधन. आणि आज आपण दुर्दैवाने याच्यामध्ये काय आहे ते बघतो. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो विषय घेऊन पुढे जातोय. गायीला समजता आई समान, तिची निगा ठेवावी पूर्णपणे, न करावी गोमाशांची खाण, म्हणजे गाय ही स्वच्छ असली पाहिजे, तिच्या अंगावरती जराशी सुद्धा गोमाशी नसली पाहिजे. तसेच नसावी गोवंशाची खाण अथवा सापळा हाडांचा. गाय कशी पाहिजे, तर ती हाडांचा सापळा नकोय किंवा तिच्या अंगावर गोमाशा नकोय. आणि 3ऱ्या ओळीमध्ये ते म्हणतात, गावी असावा आदर्श सांड, बैले निपजावया धिप्पाड, सुंदर होईल शेतीस जोड, वहावया बैलांची. म्हणजे शेती ही बैल आधारितच असली पाहिजे आणि ती असण्यासाठी आदर्श सांड असला पाहिजे. उत्तम गायी सुंदर सांड, पाहता वाटे आनंद उदंड, दूध पिऊनी मुले प्रचंड शक्ती दाविती. म्हणजे त्यावेळेला इटू दुधाचा शोध लागलेला नव्हता, तरी सुद्धा ते सांगतात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की प्रत्येकाच्या घरी गोधन असलं पाहिजे आणि ते सुडवलं असलं पाहिजे, निरोगी असलं पाहिजे आणि समृद्ध तब्येतीनं असलं पाहिजे, तरच त्या गोवंशापासून बैल सुंदर निघतील. घरातली लेकरे ते दूध पिऊन अतिशय चांगल्या पद्धतीने होतील. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्या आजच्या व्याख्यानाच्या दृष्टीने म्हणजे गाय कशी असावी, तर तिच्या शेणाने पिके शेती, शेती देई सुख संपत्ती, म्हणून म्हणता शेणा माझी लक्ष्मी वसती वर्णिली असे. गोरसाने आरोग्य शरीरी, मग कोठला राहिला धन्वंतरी, सत्वांश मिळता बुद्धी गोजरी, सरस्वती ही गोदुग्धी. म्हणजे त्यावेळेला सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, दूध हे परिपूर्ण आहे आणि हे दूध पिल्लं तर मुलं निरोगी राहतील, डॉक्टर घरात शिरणार नाही आणि ह्या दुधामुळे मुलांची बुद्धी चांगली होईल आणि त्यामुळे सरस्वती ही तुमच्या घरी राहील. म्हणून त्यांनी पुढे शेवटचा यातला दाखला देतो, म्हणून सकलांचे कर्तव्य आहे, जेणे गोवंश सुधारणा होय, ऐसा करावा उपाय सर्वपरी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला आपला गोवंश सुदृढ केला पाहिजे. आज दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. आता गोपालन म्हणजे काय नक्की, तर भारतीय गोवंश पालन म्हणजे आपल्याला एक तर जी गोवंश आपल्याला दारात सांभाळायचं आहे, आपल्याला ज्याचं गोपालन करायचं आहे, त्या गोपालनाची आपल्याला परिपूर्ण माहिती असली पाहिजे. उदाहरणार्थ खिलार गोपालक जर का असतील तर त्यांना एवढं
फक्त बहुतांशी माहिती असतं. खिलार म्हणजे पांढरा रंग, उभी शिंग, नवीन माणूस दिसला की डोकं खाली घालून येतो. पण खिल्लार मध्ये 9 सब टाईप आहेत. ह्याचा आपण अभ्यास कधी करत नाही. मुळामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या दाखल्यामध्ये सुद्धा म्हणलेले आहे की गायीची वंशावळ कशी सुधारावी. त्याप्रमाणे आपण 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 गोपालन करताना त्यामध्ये माझ्या 9 पोट जातीतलं माझ्याकडे कुठला गोवंश आहे याचा विचार केला पाहिजे. 9 मध्ये आटपाडी खिलार, मसवड खिलार, धनगरी खिलार, ब्राह्मणी खिलार, पंढरपुरी खिलार, मांडेशी खिलार, डफळ्या खिलार, नकल्या खिलार, इतके 9 प्रकार आहेत. याचा आपण कधी अभ्यास करणार की नाही. गीर पालनामध्ये दुर्दैवाने असंच दिसतं. फक्त म्हणतात नाही माझ्याकडे गीर गाय. अरे गीर गाय म्हणजे कोणती गाय? लांब कान आणि तांबडा रंग, मोठं डोकं. गीर मध्ये सुद्धा 5 उपप्रकार आहे. त्याच्यामध्ये भुतडी आहे, लिलडी आहे, चित्री काबरी आहे, जसदेन आहे, आमरेली आहे. तसे मूळ गुजरातमध्ये आता वेल एस्टॅब्लिश 13 सब टाईप आहेत. आपण त्यातल्या 5च जरी विचार केला, लिलडी आहे, तर ह्याचा आपण कधीतरी विचार करणार की नाही. आणि ज्याप्रमाणे सगोत्र पैदास टाळली पाहिजे त्याप्रमाणे चुकीची पैदास सुद्धा टाळली पाहिजे. गोपालनामध्ये जर का यशस्वी व्हायचं असेल तर आपण गोपालनाचा गायींच्या संदर्भातला आहार, प्रथम मुद्दा. विहार म्हणजे गायी माझी कशी राहते, माझ्या गायीला काय काय आपण सुख सुविधा उपलब्ध करू देतो, माझी गाय तणावमुक्त आहे का, माझ्या गायीला वेळच्या वेळी तिला पाहिजे त्या वेळेला पाणी पिता येतं का. आपल्याला जर का एका खोलीमध्ये बांधून ठेवलं आणि दर 5 तासाने एक फुलपात्रभर पाणी आणून दिलं उदाहरणार्थ, तर ते चालेल का? नाही. आपल्याला पाणी पाहिजे म्हटल्यानंतर आपण जाऊन पाणी पितो की नाही. तद्वत गायीला ज्या वेळेला पाणी पाहिजे त्यावेळेला गायीला पाणी पिता आलं पाहिजे. हा पहिला गोपालनातला धडा आहे. प्रत्येकाने मनाशी खुणगाट बांधून ठेवा आजपासून. कारण तुम्हाला सांगतो, गाय ज्या वेळेला रवंथ करायला बसते त्यावेळेला लाळोत्पादक ग्रंथी ऍक्टिव्हेट होतात. लाळोत्पादक ग्रंथीमुळे गायीच्या ज्या वेळेला रवंथाला बसते, तोंडामध्ये घास येतो, त्यावेळेला लाळ तयार होते. आणि ही लाळ तयार होते त्यावेळेला गायीच्या शरीरामध्ये साधारणपणे रवण चालू असताना 1.5 ते 2 टेम्परेचर इतकं तिचं तापमान शरीराचं वाढलेलं असतं. आता हे शरीराचं तापमान पुन्हा मेंटेन करण्यासाठी तिला पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. म्हणून ज्या वेळेला गाय रवंथाला मोकळेपणा बसेल त्यावेळेला गाय पाणी पिते. साधं शास्त्र आहे. गाय जितकी तुमच्या गोठ्यामध्ये जास्त बसलेली असेल, जितकं जास्त काळ रवंथ करेल व्यवस्थित शांतपणे, तितकं तुम्हाला दुग्धोत्पादनामध्ये 10 ते 15% राईज मिळतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रजनन. आज प्रत्येक गोपालकाने माझी गाय आहे ही माझ्या गायीचा अभ्यास केला पाहिजे. आज दुर्दैवाने इथं नमूद करावं असं वाटतं की गोपालनामध्ये गोपालकाला जे स्वतःला मी या गायीचा पालन करता आहे असे समजणाऱ्यांना माझ्या गायीचा माझाचा कालावधी किती आहे हे दुर्दैवाने माहिती नसतं. प्रत्येक गायीचा आपण अभ्यास केला पाहिजे. माझी गाय 48 तासाने हिचा माज मोडतो, माझ्या सरस्वती गायीचा 62व्या दिवशी मोडतो, क्रांतीचा 82 तासाने मोडतो. असा प्रत्येक गोपालकाचा प्रत्येक गायीचा अभ्यास केला पाहिजे. नाही ह्यामुळं काय होतं, गाय आज संध्याकाळी माझ्यावर आलेली लक्षात आल्यानंतर आपण पशुवैद्यकाला फोन करतो, तो पशुवैद्यक सकाळी येऊन इन्सिमिनेशन करतो, लागलं तर इंजेक्शन देतो किंवा आपण गाय भरून आणतो. आणि ह्यानंतर आपली गायचं ओव्ह्युलेशन हे समजा 38 तासांनी होणार असेल, 22 तासांनी होणार असेल तर ह्या इन्सिमिनेशनचा किंवा बैल देण्याचा उपयोग शून्य होतो. आणि मग आपण म्हणतो गाय माझी माझ्यावरच राहत नाही, गाभणच राहत नाही, 3-3दा भरवली. अरे 3-3दा भरवली याच्यामध्ये तुझं गायीचा तुझा अभ्यास काय स्वतःचा.
हे आपण कधीतरी विचारात घेणार की नाही, आणि त्याच्यानंतर आपण उत्तम गोवंश निर्मितीकडे कधी जाणार, का आहे तिथेच राहणार? आपण आपला मुलगा पहिलीतनं दुसरीत जातो, दुसरीतनं तिसरीत जातो, असा तो टप्प्याटप्प्याने पुढे जातो. त्यामुळं ही माझ्याकडची जी गाय आहे, हिच्यापासून मी पुढची पिढी चांगली कशी घडवेन, त्याच्या पुढची कधी चांगली पिढी घडवेन आणि शुद्धतेकडे कधी जाईन, ह्याचा आपण विचार करणार की नाही? का नुसतं खायला घालणार, शेण काढणार, दूध काढणार, ह्याचा विचार करणार? आपण आज 2020 मध्ये गोपालनात उतरवतोय. 2020 ची अपेक्षा किंवा माननीय पंतप्रधानांना, माननीय मुख्यमंत्र्यांना जे अपेक्षित आहे ते हे गोपालन नाही. तुम्ही स्वतः ज्ञानाने विकसित व्हा, ज्ञानाने गोपालन घडवा, उच्च गोवंश निर्मिती करा. तर याच्यामध्ये आपण आता पुढच्या विषयाकडे जाणार आहोत. प्रत्येक गोपालकाने आपल्या गोवंशाची, प्रत्येक गोधनाची नोंद ठेवली पाहिजे. याचं तुम्हाला नोंदीचं महत्व पटण्यासाठी, आपण शेतकरी आहात, कुठे ना कुठेतरी शेती आहे. ब्रिटिशांनी, आवर्जून इथे उल्लेख करतोय, ब्रिटिशांनी त्यावेळेला सातबाराचे नकाशे केले तयार, सातबाराचे उतारे तयार केले, आणि त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी जमिनीच्या कोपरा असेल, कानाकोपरा असेल, तिथे तिथे जमीन मोजणीचे दगड, खिळे, बुरुज लावले. ह्यामुळं काय झालं, नोंदी आजही पक्क्या राहिल्या. त्या दगडाच्या आधारे आपण नोंदी करू शकतो. मी विषयांतर करत नाहीये, जबाबदारीनं सांगतोय. परंतु हे कशासाठी करायचं, तर आपण त्या आज नाही तर ह्या नोंदी नसत्या तर आज देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये दररोज मारामाऱ्या झाल्या असत्या. नोंदीचं, गोवंश पालनामध्ये इतकंच नोंदीचं महत्व आहे. माझी गाय वेळली कधी, माझी गाय वेळल्यानंतर माझ्या वासराचं वजन किती होतं, वासराचे अंगावरच्या खुणा काय, माझ्या वासराचं नाव किंवा नंबर जो काही आपण ठेवू तो तिथं नोंदवला गेला पाहिजे. त्याच्यानंतर गाय माझी प्रथम माझावर कधी आली, प्रथम माझावर कधी आल्यानंतर आपण ती 1 मास किंवा 2 मास सोडून देतो, तिसऱ्या माझाला भरवली, त्याची तारीख पाहिजे, कोणत्या बैलाकडनं भरवून घेतली. किती गोपालक डॉक्टरने भरल्यानंतर ती सिमेन वाचतात? आहे उत्तर. स्ट्रॉ किती जण वाचतात? नाही वाचत. माझ्या मते 90 ते 92% गोपालक ती स्ट्रॉ वाचत नाही. तर त्या स्ट्रॉ मध्ये काय लिहिलेलं आहे, तर त्या बैलाची नोंद ठेवा. कारण काय, मी हे का अत्यंत पोटतिडकीने सांगतोय, एक बैलाचं सिमेंट हे 30 40 वर्ष वापरलं जातं, आणि प्रत्येक वेळेला व्हेटरनरी डॉक्टर बदली होऊन नवीन आलेला असतो किंवा दुसरा माणूस येतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, माझी आज क्रांती गाय माझ्यावर आली, तिला आज मी एक्स नावाच्या बुलने भरवले, तिची कालवड चांगली तयार झाली. पुढच्या वेळेला ही एक्सची झालेली, निर्मित झालेली कालवड ज्या वेळेला माझ्यावर येईल त्यावेळेला मी व्हेटरनरी डॉक्टरना बोलवतो, डॉक्टर मागच्या वेळेसारखं चांगले इंजेक्शन द्या. आणि दुर्दैवाने माझ्याकडे नोंद नाही, त्या डॉक्टरकडेही नोंद नाही, आणि ह्यामुळं जर का तिला एक्स नावाच्या बुलचं दुर्दैवाने, नजर चुकीने, अजाणतेपणाने जर का इन्सेमिनेशन दिलं गेलं तर काय होईल याचा तुम्ही विचार करा. चुकीची पैदास, आंतर पैदास तयार होईल, आणि त्यामुळं कृपा करून इथून पुढं गाय माझ्यावर आल्यानंतर त्या स्ट्रॉची वरचं नाव वाचा, कुठल्या कंपनीची आहे ते वाचा, डेट ऑफ पॅकेजिंगची तारीख वाचा, आणि ती लिहून ठेवा. त्यानंतर मग दुसरी नोंद महत्वाची, त्याच्या पुढची नोंद लिहून घेत असेल तर लिहून घ्या. त्याच्यानंतर पुढची नोंद म्हणजे माझी दुधावर कधी सोडली आणि गाय पुन्हा कधी वेळली.
इतक्या नोंदी प्रत्येक गायीच्या असणं, प्रत्येक वेताच्या असणं हे अत्यंत गरजेचं आहे. यामुळं आपल्याला जनावरांचं ट्रॅक रेकॉर्ड तयार करता येतं. या ट्रॅक रेकॉर्डच्या आधारे आपल्याला उच्च गोवंश निर्मिती तयार करता येतो. आता पुढचा मुद्दा महत्वाचा म्हणजे गोपालन करताना आपण 2 गोष्टी ध्येय लक्षात ठेवले पाहिजे. एक म्हणजे आपण आपल्या गोपालनातनं मानवी आरोग्यासाठी काय करतो आणि शेती अथवा मातीच्या आरोग्यासाठी काय करतो, याचा आपणही आवर्जून अभ्यास केला पाहिजे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने म्हणा तर A2 दूध निर्मिती आहे, त्याच्यानंतर दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आहे, माणसाच्या साठी पंचगव्य औषध निर्मिती आहे, दंतमंजन आहे, फेस पॅक आहे, सौंदर्य प्रसाधन आहे, साबण आहे, शॅम्पू आहे, गोमूत्र आधारित विविध अर्क निर्मिती आहे. त्याच्यामध्ये कृष्ण तुळस अर्क आहे, सप्तरिंगी अर्क आहे, नारिंगी अर्क आहे, प्राजक्ताचा म्हणजे पारिजात किंवा प्राजक्त जे काय म्हणत असाल तुम्ही ते, त्याचा अर्क आहे, कृष्ण तुळस अर्क आहे. अशा प्रकारे अनेक आपण औषधी अर्क निर्माण करू शकतो. धूप कांड्या तयार करू शकतो, डासांच्या नाशासाठी औषधं तयार करू शकतो, उदबत्त्या तयार करू शकतो आणि याच्याशिवाय अग्निहोत्राच्या साठी आपण चौकोनी शेण्या तयार करू शकतो. त्याला आज संपूर्ण भारतभरात प्रचंड मागणी आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता जी नवीन संकल्पना रुजू घातलेली आहे ती म्हणजे गायीच्या शेणाच्या आधारे, गोमय आधारे मूर्ती, फुलझाडांच्या कुंड्या आणि आता नवीनच एकाने मला आता घरी येऊन दाखवलं, तो म्हणजे सारवलेला शेणाने पातळ लेअर दिलेला पेपर निर्मिती, की ज्याच्यामध्ये वारली पेंट्स अत्यंत चांगल्या पद्धतीचे A4 साईजचे कागद तयार करून मला दाखवले. या A4 साईजच्या याच्यावरती आता काहींनी तर लग्न पत्रिका छापायला सुरुवात केली. तर इतकं त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे निर्माण करू शकतो. मातीच्या आरोग्यामध्ये आपण सर्वात महत्वाचं म्हणजे गोमूत्र संकलन. गोमूत्र संकलनाबाबत काही अडचण येत नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. गायींना आपण एकदा आपल्या सवय लावली की गोमूत्र कलेक्ट करायची, संकलन करायची, की त्या वेळेला त्या गायीच्या जवळ जाऊन उभं राहिलं, तिला हाक मारली की ती गाय उभी राहते, गोमूत्र देते. वरचं गोमूत्र आज धरलेलं असेल तर ह्या गोमूत्राला आज 25 ते 30 रुपये लिटरनं विकलं जातं. नारायणगाव मंचर पासून, खेड मंचर पासून ओतूर पर्यंत रस्त्यावरती जे जे रबारी लोकांचे कळप आहेत ते 20 लिटरचा कॅन हा आता 500 रुपयाला विकायला लागले. आणि ज्यांना फुलं एक्सपोर्ट करायचे, भाजी एक्सपोर्ट करायचे, भाज्या चांगल्या तयार करायचे, ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं भाव मिळवून घ्यायचे, ते लोक शेतकरी आवर्जून गोमूत्र घेऊन जातात. गोमूत्राच्या आधारे आपण फवारणीची औषधं तयार करू शकतो, विद्राव्य खत तयार करू देऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुक्त गोठा असेल तर आपण गोखूर खत तयार करू शकतो. या गोखूर खताला नॉर्मल खतापेक्षा 5 पट जास्त किंमत मिळते आणि अन्य खत तयार करू शकतो. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण गोशाळा व्यवस्थापन किंवा गोपालन मध्ये आपल्या स्वतःच्या गोशाळेचं व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे 8 महत्वाचे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे. एक म्हणजे वक्तशीरपणा, म्हणजे जे काम ठरलेलं आहे ते त्या वेळेवरच कटाक्षाने व्हायला पाहिजे. दूध काढायची वेळ जी ठरवलेली असेल 5 म्हणजे 5 ती पाळली पाहिजे, 7 म्हणजे 7 ती कटाक्षाने पाळली पाहिजे. त्याच्यानंतर नीटनेटकेपणा, ते स्वच्छता गोठ्यामध्ये असली पाहिजे. स्वच्छतेबद्दल आपण मालक म्हणून आग्रही असलं पाहिजे. तिसरा मगाशी परिपूर्ण नोंदी, त्या मगाशी नोंदीच्या बद्दल मी बोललो, तर त्या गोपालनाच्या नोंदी होता. ह्याच्यामध्ये परिपूर्ण नोंदीमध्ये आपण गोशाळेचं MACBचं बिल असेल, पेट्रोलचं बिल असेल, वाहनांचं असेल, जे काही असेल, उदाहरणार्थ आपण गायींसाठी पेंड घेतली, बरडा घेतला, जी काही औषधं घातली, त्या प्रत्येकाची नोंद आपल्याजवळ असणं पाहिजे.
त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा मेंटेनन्स म्हणजे चौथा देखभाल. आज ही देखभाल ही प्रत्येक गोष्टीची असली पाहिजे, म्हणजे आपल्या गोठा झाडाच्या खराट्यापासून ते दूध वाहतुकीच्या कॅन्डापर्यंत प्रत्येक गोष्टीचा मेंटेनन्स हा नीट असला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, दूध काढायच्या बादलीची कडी जर का निष्ठत असेल तर ती वेळीच नीट करून आणली पाहिजे, नाहीतर दूध आपलं 5 ते 6 लिटर दूध एका वेळेला वाया जाईल. आणि एवढं दूध आज म्हणजे आज 80 रुपयांनी धरलं तर 240 रुपये त्या दुधाची किंमत असते. आणि याचं दुधारी नुकसान होतं, दुहेरी नुकसान होतं. म्हणजे आपलं 6 लिटर दूध वाया तर वाया, पुन्हा आपल्या दुधाची विक्रीची लेवल ऑप्टिमम लेवल साधण्यासाठी दुसऱ्याकडनं 6 लिटर दूध विकत घ्यायचं, म्हणजे दुहेरी नुकसान होतं. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे फायलिंग. प्रत्येक गोष्टीचं कागदाचं फायलिंग, पेपरचं हे व्हायलाच पाहिजे. तरतुदी म्हणजे प्रोव्हिजन्स, याच्यामध्ये ओली वैरण असेल तर तिचा 3 वेळचा स्टॉक असलाच पाहिजे. कडब्याची गंज असेल, सुक्या वैरणीची असेल तर प्रत्येक गोष्टीचं आपल्याला प्रोव्हिजन, आपल्या गोठ्यातली संख्या, वाढणारी संख्या याचा अंदाज घेऊन आपण स्टोरेज वैरणीचं केलं पाहिजे. आंबोणाचं त्याचप्रमाणे आहे. इमर्जन्सी औषधं, त्याच्यानंतर बैलांचे अगदी बारकाईनं सांगायचं झाल्यास दूध काढताना गाईचा पाय बांधताना जी दोरी बांधतो आपण किंवा भाला म्हणतात, ते भाले 2 जास्त पाहिजे. मोरक्या सुद्धा 3 ते 4 मोरक्या जास्त पाहिजे. गोठ्यामध्ये संकरासाठी वळू असेल त्या वळूच्या सुद्धा 2 वेशणी जास्तीच्या जवळ असल्या पाहिजेत. ही का सांगतोय, ह्याच्यातनं मी भोगलेलं आहे. जे मी भोगलं ते तुमच्या नशिबात यायला नको, म्हणून इतकं कळकळीनं सांगतोय. त्याच्यानंतर डोळसपणा, सर्वात महत्वाचा मुद्दा. डोळसपणा असला पाहिजे. माझी गाय मला वाचता आली पाहिजे. गायीच्या पुढनं फिरलं मागणं फिरलं तर मला माझ्या गायीचं नूर काय, तिच्या आता मनात काय चलबिचल चाललेली आहे हे माझ्या लक्षात यायला पाहिजे. गाय पाहता क्षणी ऍट अ ग्लान्स मला लक्षात यायला पाहिजे, गायीने आज खाल्लेलं कमी, गायीची नाकपुडी कोरडी आहे, गाय माझी पाना धरायला लागलेली आहे म्हणजे ती 2-4 दिवसात माझ्यावर येणार आहे. गाय पाणी पिलेली आहे की नाही, गायीच्या मागणं फिरताना शेणावरनं लक्षात यायला पाहिजे. गाय वेयची असेल तर मागच्या चौकावरनं, निर्णाच्या जागेवरनं मला लक्षात यायला पाहिजे की माझ्या गायी ही आता 12 तासात विणारे, 24 तासात विणारे, 36 तासात विणारे. त्याप्रमाणे माणसाचं नियोजन करता आलं पाहिजे. गाय आजारी असलेली लगेच कळली पाहिजे. इतका डोळसपणा हा प्रत्येक जनावराचा मालकाला यायलाच पाहिजे. आणि मी कशातही कमी नाही. म्हणजे माझ्या धंद्यामध्ये माझं कुठेही दुसऱ्या वाचून अडत नाही. याच्यामध्ये 9 मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा. गाय विताना अडली तर मला, तात्पुरती अडली तर मला गाय सोडवता आली पाहिजे. गाय वेल्यानंतर वासराचे सगळे सोपस्कार मला स्वतःला करता यायला पाहिजेत. म्हणजे वासराच्या नख्या खुडणं, वासराच्या तोंडातली घाण काढणं, कान फुंकणं, डोक्यावर हळूच टप्पल मारणं, गाय उभी करणं. प्रथम वेताची कालवड असेल तर तिची खीळ फोडता मला यायला पाहिजे. त्याच्यानंतर जनावरांच्या लढी लागल्या तर धाडसाने सोडवता यायला पाहिजे. वळूचं मला नाक टोचता यायला पाहिजे. त्याच्यानंतर मला स्वतःला कडबा कुट्टी करता यायला पाहिजे. मला आंबोण भिजवता यायला पाहिजे, आंबोण कालवता यायला पाहिजे. इतक्या बारकाईनं गोष्टी का सांगतोय, हे जर का तुमच्या अंगात हे गुण जर का असतील तर गड्यांचा तुमच्या डोक्यावर हात राहणार नाही, तुमचा गड्याच्या डोक्यावर हात राहील आणि गडी उन्मत्त होणार नाही. हे मी माझ्या अनुभवावरनं सांगतोय. त्याच्यानंतर आपण वयोमानानुसार गोठ्यातल्या गोपालनाचं, गोठ्यातल्या गायींचं आपण व्यवस्थापन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष जन्म ते 6 महिन्याच्या कालवडी या वेगळ्या असल्या पाहिजे. त्याच्यानंतर दुधावरनं तुटलेल्या ते प्रथम आजावरच्या वयोगटातल्या गायी वेगळ्या असल्या पाहिजेत. प्रथम गाभण निश्चिती ते प्रसूती या गायींच्याकडे जरा काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. दुधामधली गाय, गाभण परंतु दूध न देणारी गाय,
हिच्याकडेही बघितलं पाहिजे. गाभण परंतु दूध देणारी गाय, हिचा एक पोर्टफोलिओ लक्षात ठेवला पाहिजे. आणि सर्वार्थातनं निवृत्त ते मृत्यू अशी जी गाय आहे की जिची आपण 10 वेणी घेतलेली आहे, तिला सुखानं आपल्या दारातच सुखाचा मृत्यू येईल या दृष्टीनं तिची काळजी घेतली पाहिजे. आता गोपालनामधल्या नवीन क्षितिजाकडे आपण वळूया. मित्रांनो, फास्ट होत नाहीये ना? हॅलो. नाही सर, व्यवस्थित आहे. हा, आता गोपालनामधल्या नवीन क्षितिजाकडे आपण बघूया. त्याच्यामध्ये जे आयाम्स आता नवीन येत आहेत त्याच्यामध्ये दुग्धोत्पादन, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती, पंचगव्य निर्मिती, पैदासकार, नंदीशाळा, एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी, सिमेंट निर्मिती, 7वा मुद्दा गोखूर खत, अन्य खते, विद्राव्य खते हे प्रॉडक्ट्स आहेत. आणि 8वा फवारणीसाठी औषधे. या गोष्टींमध्ये आपण जास्त बघितलं पाहिजे. दुग्धोत्पादनामध्ये भारतीय गोवंशाच्या गायीचं A2 दुधाचं महत्व आहे. हे आता सर्व दूर लहान मुलाला सुद्धा कळतं. आता सर म्यूट. ओके. हा. त्याच्यानंतर दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती, त्याच्यामध्ये आपण आता गायीच्या दुधापासून तूप. आता कुठल्याही डॉक्टर, चांगले हॉस्पिटलवाले सुद्धा पेशंटला, ऑपरेटेड पेशंटला घरी जाताना सांगतात भारतीय गोवंशाच्या गायीचं तूप तुम्ही आवर्जून खरेदी करा आणि दररोज 25 ते 30 ग्रॅम खायला सुरुवात करा की ज्या योगे तुमची इंटरनल इंजुरी आहे ती भरून निघेल. आज भारतीय गोवंशाच्या गायीचं 28 ते 30 लिटर दुधापासून 1 किलो तूप तयार होतं. आज ह्या 1 किलो तुपाची किंमत साधारणपणे 2700 ते 3200 या रेंज मध्ये आहे. त्यामुळं हा एक अत्यंत मोठा पर्याय आता गोपालकांसाठी उपलब्ध आहे. त्याच्यानंतर पंचगव्य निर्मिती, पैदासकार सर्वात महत्वाचा मुद्दा. आजकाल बरेच जण येत आहेत परंतु आज लोकांना चांगला गोवंश मिळत नाहीये. जर का तुम्ही चांगल्या गायी असतील, चांगला नंदी असेल तर आपण याच्यामध्ये उत्तम पैदासकार म्हणून नावलौकिक मिळवू शकतो आणि आपण आपलं अर्थार्जन सुद्धा वाजवून घेऊ शकतो. आज चांगल्या गोशाळेतली गाय म्हणजे अत्यंत चोख सोनं, हाच मुद्दा शब्द बरोबर आहे, चोख सोनं. अशा चोख सोन्याला आपण चांगल्या पद्धतीने किंमत घेऊ शकतो. चांगल्या नंदीचे चांगली वासर मेल काफला सुद्धा आता प्रचंड चांगली किंमत आहे. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही पैदासकार म्हणून तुम्ही स्वतःला घडवू शकता. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा नंदीशाळा. नंदीशाळामध्ये आज ज्यांच्याकडे गायी आहेत त्यांना चांगला वळू नाहीये, तर आपण जर का उत्तम वळू ठेवले तर आज आपल्याकडे चांगल्या गायी भरवण्यासाठी येऊ शकतात आणि आपण त्याच्यातनं चांगलं अर्थार्जन करू शकतो. साधं उदाहरण सांगतो, इंदापूर मधला काठीचे वाघमोडे म्हणून आहेत, वय वर्ष 72. आज त्यांच्याकडे 3 आदर्श बुल आहेत, खिलार बैल आहेत, 2 काजळी आहेत, 1 गाजरी आहे. आज तो माणूस दिवसाकाठी 15,000 रुपये उशाशी घेतल्याशिवाय झोपत नाही. त्या माणसाकडे पुणे लगतच्या 5 जिल्ह्यांमधून गायी भरवण्यासाठी गायी घेऊन येतात लोक. हे का मी उदाहरण सांगतोय, तर आपणही ह्या पद्धतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करू शकता. त्याच्यानंतर एम्ब्रियो ट्रान्सफर ही एक नवीन संकल्पना आलेली आहे. म्हणजे आपल्याकडे ती संकल्पना जुनीच आहे परंतु आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे इतक्या गांभीर्याने बघितलं नाही. सजग गोपालक या गोष्टीकडे अत्यंत चांगल्या पद्धतीने बघतात आणि आज आपण सजग गोपालक होणे ही काळाची गरज आहे. आज एखादी गाय आपली जर का एम्ब्रियो ट्रान्सफर साठी वापरली तर ती गाय आपल्याला दुधापेक्षा त्या वेतामध्ये त्या 3 वर्षामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळवू शकते. सिमेंट निर्मिती. आज आपण जर का आपल्या चांगल्या बुलचं सिमेंट घेतलं
तर मी आवर्जून इथे उल्लेख करेन, आपले गुजरात मधले भावनगर मधले प्रदीप बापू रावल यांचं सारंगचं सिमेने, तोखारियाचं सिमेने, पंखालियाचं सिमेने, पंधेरियोचं सिमेने, आज यांच्याकडच्या एकाही बुलच्या सिमेंटची या स्ट्रॉची किंमत 3000 पेक्षा कमी नाही. हे आपण का नाही करू शकत? आपल्या मनगटात ताकद नाही? आज तुमच्या मध्ये सुद्धा ती ताकद आहे. फक्त तुम्हाला हनुमानासारखं तुझ्यामध्ये ही शक्ती आहे, तू आता उड्डाण घे, हे सांगण्यासाठी पाठीवर आश्वासक थाप मारणाऱ्या आज माणसांची गरज आहे. तुम्ही सुद्धा हे करू शकता. त्याच्यानंतर खत निर्मितीत आपण उतरू शकतो. त्याच्यानंतर कृषीच्या संदर्भातली फवारणीचे जे आहेत ते करू शकतो. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जो इथं आवर्जून एलॅबोरेट करायला गेला पाहिजे तो म्हणजे मुक्त संचार गोठा. भारतीय गोवंशाची गाय ही मुक्त संचार गोठ्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल होते. याचं आदर्श उदाहरण म्हणजे आज पुणे शहरातील कात्रजची जी गोशाळा आहे, कात्रजचे जो दुग्ध तो कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंड मध्ये वेद वासुदेव प्रतिष्ठानची गोशाळा आहे. तिथे एकाही गीर गाईचं 2 वेतातलं अंतर हे 13 ते 13.5 महिन्याच्या पुढं नाही. याला कारण त्याच्यामध्ये मुक्त गोठा आहे. मुक्त गोठ्यामध्ये गायींच्या बरोबर बैलही नंदीही मोकळा असतो आणि योग्य वेळेला गायी फळतात, योग्य वेळेला गायी गाभण राहतात आणि योग्य वेळेला पुन्हा वितात. मुक्त संचार गोठ्याचा दुसरा फायदा म्हणजे गायीला, भारतीय गोवंशाच्या गायीला ज्या वेळेला उन्हात अंग तिचं तापायची गरज असते त्यावेळेला ती पाहिजे त्यावेळेला उन्हात बसते, पाहिजे त्यावेळेला सावलीत बसते. तिला ज्या वेळेला खाणं खावंसं वाटतं त्यावेळेला ती खाणं खाते, तिला ज्या वेळेला पाणी प्यावंसं वाटतं त्यावेळेला ती पाणी पिते. हा झाला गायीच्या दृष्टीने फायदा. गोपालकाच्या दृष्टीने फायदा म्हणजे ज्या वेळेला गायी शेणात, आपल्या भारतीय गोवंशाच्या गायी ओल्या शेणामध्ये चुकूनही बसत नाहीत. मुक्त गोठ्यामध्ये ज्या वेळेला शेण असतं, ओलं शेण असतं, त्यावेळेला ते गायींच्या चालण्यामुळे पायाखाली तोडवलं जातं. त्याच्यावरतीच तिथे गोमूत्र राहतं. गोमूत्र आपण ऑटोमॅटिक तिथेच सांडलं जातं. हे गोमूत्रामुळे त्या खाली वाळलेल्या शेणाच्या याच्यामध्ये नायट्रोजन लेवल फिक्स होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिथे पफ बेड तयार होतो की जो साधारणपणे 9 ते 10 इंच उंचाचा होतो. आणि हा पावसाच्या तोंडावर जर का गोळा केला तर आपल्याला साध्या शेणखतापेक्षा ह्या खताला 5 पट रक्कम जास्त मिळते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे गायीच्या खाली जे तुडवलेलं खत असतं ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये अळी तयार होत नाही. या दृष्टीने आपण ह्या गोष्टीचा आवर्जून विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे लसीकरण. आपण ऋतुमानानुसार ज्या आवश्यक गोष्टी आहेत लसीकरणाचं महत्व आहे. मग ते घटसर्प असेल, फऱ्या असेल, त्याच्यानंतर लाळ्या बुळकुंडेचा असेल, लाळ्या खुरकुचाचा असेल, याचा आपण आवर्जून उल्लेख केला पाहिजे. त्यानुसार आपण वागलं पाहिजे. आणि ह्यानुसार जर का आपण ओळंब्यात जसं आपण भिंतीचं काम करतो त्याप्रमाणे आपण जर का ओळंब्यात काम केलं तर तुम्ही आदर्श गोपालक पुरस्काराचे मानकरी व्हाल. ह्याच्यामध्ये तिळमात्र कोणालाही काकणभरही शंका नाही. पुन्हा मी इथे थांबतो. आपण सर्वांनी माझं शांत राग मानणार शब्द एखादा रागाने गेला असेल तर मी सर्वांची माफी मागतो. आपण मला समजून घेतलं याबद्दल वैयक्तिक आपले आभार मानतो. धन्यवाद. कोणाला काही शंका असतील तर आपण आवर्जून विचारा. सर धन्यवाद. अतिशय चांगली मोलाची आणि देशी गोपालनातील बारकावे याविषयी आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच सर तुम्ही गेले 40 वर्ष देशी गोपालनामध्ये तुमचा पूर्ण वेळ घालवलेला आहे. तुम्ही स्वतः नोकरी करून या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत होता. ह्याचं खरंच कौतुक आहे आम्हाला. आणि एक मला सरांविषयी नक्की या ठिकाणी नमूद करू वाटतं की सरांनी नोकरी करत
महाराष्ट्रामध्ये असे 10 ते 15 देशी गायींचे फार्म त्यांनी या ठिकाणी डेव्हलप केलेले. तर काही प्रश्न शेतकऱ्यांनी विचारलेले आहेत. आवर्जून विचार. सर, महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या गायी आहेत, 6 ब्रीड आहेत, त्या मोस्टली ड्राफ्ट पर्पज म्हणजे ओढ कामासाठी किंवा दुहेरी कामासाठी आहेत. तर त्यामध्ये बरोबर आहे. दूध उत्पादन वाढवू शकतो का? त्याच्यामध्ये आपण दुग्धोत्पादन नक्की त्याच्यामध्ये वाढवू शकतो. याच्यामध्ये लाल कंधार मध्ये आपले शरद पाटील साहेब आहेत अहमदपूरचे, यांच्या लक्ष्मी गायीने, सुलक्षणा गायीने आणि त्याच्यानंतर रेवती म्हणून त्यांच्याकडे आहे, लाल कंधार गायीमध्ये त्यांनी आतापर्यंत 12 ते 13 लिटर पर्यंत दिवसाचं हे दूध काढलेलं आहे. त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये कवेकर म्हणून जे ग्रस्त आहेत, त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं दुग्धोत्पादन मध्ये यश मिळवलेलं आहे. पण त्यांनी त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पैदास जी आहे ही चांगल्या बुलकडनं भरवली. त्या जी गाय माझावर येईल त्या गायीच्या साठी जो आपण वळू वापरणार आहोत तो तिच्या आईकडनं किंवा तिच्या बापाकडनं कुठल्याही त्या रिंग मध्ये न येणारा त्यांनी वळू वापरला. याचं आदर्श उदाहरण म्हणजे जालन्याचे आपले मेंदूच्या संदर्भातलं काम करणारे डॉक्टरना काय म्हणतो आपण, न्यूरोलॉजिस्ट, डॉक्टर जयंत देशमुख म्हणून, त्यांनी 3ऱ्या पिढीमध्ये देवणीचं वासरू पाजून 11 लिटर दूध सलग 7 गायींचं काढलं. हे का त्यांना शक्य झालं तर त्यांनी ब्रीड डेव्हलप केली, ब्रीड डेव्हलपमेंट केली. ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांना जेनेटिकली कसं अपग्रेड व्हायचं याबद्दल चांगल्या प्रकारे माहिती होती. धुळ्याचे चिल्ड्रन स्पेशलिस्ट डॉक्टर माझे मित्र डॉक्टर वसईकर, सुरेश वसईकर, आज त्यांनी खिलारमध्ये दूध 11 लिटर काढलं. माजिद पठाणने खिलारमध्ये दूध 11.5 एवढं राष्ट्रीय स्तरावरच्या पशु प्रदर्शनामध्ये काढलं. हे का काढलं तर आपण चांगल्या पद्धतीनं बैल जो वापरतो, गाय दूध कधीच देत नाही, बैल दूध देतो. म्हणजे लौकिक अर्थानं बैल जो आपण चांगला वापरू त्याच्यापासून चांगली पैदास घडत असते. म्हणून नंदी हाच महत्वाचा मेन की पर्सन आहे. त्यामुळं चांगल्या पद्धतीनं दूध त्याच्यामध्ये निघू शकतं. कोकण कपिलामध्ये सुद्धा आता चिपळूणला अनिकेत बापट म्हणून आहे मुलगा, नवीन मुलगा आहे, 30-31चा मुलगा आहे, पण आज त्याच्याकडे सुद्धा कोकण कपिला 6 लिटर दूध देणारी आहे दिवसाला. मॅक्झिमम उंची 3.5 फूट गायची. तर ह्या पद्धतीने आपण करू शकतो. जनावरांच्या दाढीत दूध असतं आणि तिचं चांगल्या वंशाकडनं भरवलं जाणं महत्वाचं आहे. सर, धन्यवाद. सर, त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये आता जर पाहिलं तर अनेक शेतकरी अनेक वर्षापासून, आपण गेले 20-30 वर्षापासून गीर गाय ही गुजरात मधील काटेवाडी लोक पाळताना आपण या भागामध्ये बघतो. पश्चिम महाराष्ट्र असेल, ज्या ठिकाणी साखर कारखाने आहेत त्या ठिकाणी कळप आहेत. तसेच खानदेशामध्ये सुद्धा खूप मोठे कळप आहेत सर. आणि त्याचबरोबर आता शेतकऱ्यांच्या दारामध्ये सुद्धा आपण गीर गाय पाहायला लागलेलो आहे. आपल्या भागामध्ये संतोष राऊत जे आहेत त्यांनी सुद्धा आणि आम्ही एकत्र येऊन सहवाल क्लब सुद्धा स्थापन केलेला आहे. त्याच्या माध्यमातून त्यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून देशी गोपालन, सहवाल गायीचं गोपालन, तसंच राठी गायीचं गोपालन सुद्धा त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. तर या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? कसं आहे, दुग्धोत्पादनाचा जर का विषय केला तर ह्या बाहेरच्या राज्यातल्या गायी वापरणं काही चुकीचं नाहीये. कारण काय, आपल्या गायींच्या मध्ये तितकं आपण अपग्रेडेशन करू शकलो नाही, हे दुर्दैवाने मान्य केलेलं पाहिजे. गीर गायी या चांगल्या पद्धतीने दूध देतात. उदाहरणार्थ आमच्या राजेंद्र आथानेची लक्ष्मी आहे, कावेरी आहे, सिंधू आहे, सरस्वती आहे, मी तुम्हाला नावं घेऊन सांगतो. सगळ्यांच्या गायी आहेत. या गायी 18 ते 20 लिटर पर्यंत दूध देतात. आणि सैवाल मध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं दूध देणाऱ्या गायी बहुतेकांच्याकडे आहेत. 15 लिटरच्या खालची सैवाल माझ्या माहितीत तुमच्या कुठल्याही क्लब मेंबरकडे नाही. 12 लिटर तर डोळे झाकून आहे. कारण काय, सैवाल मधले बऱ्याच सर्वजण बहुतेक मला ओळखतात. परंतु हे चुकीचं नाही. त्याचबरोबर आपण आपल्या इथल्या ज्या लोकल ब्रीड आहेत ह्या सुद्धा
डेव्हलप करणं हे तितकंच महत्वाचं आहे. बाहेरच्या राज्यातली आणून तिचं उत्तम प्रकारे संगोपन करणं हे चुकीचं 200% नाही. परंतु आपणही चांगल्या पद्धतीनं आपण सैवालमध्ये, आता सैवालमध्ये सर आपण काम करताय, आपण किती जणांनी चिन्मयानंद स्वामीची गोशाळा बघितली? खूप जणांनी पाहिली. चिन्मयानंद स्वामींची गोशाळा ही आज भारतातली सैवाल मधली अत्यंत चांगली गोशाळा आहे. सगळे भगवस्त्रधारिणी आहेत. त्याच्यानंतर राष्ट्रपती कोविंद पासून सर्वजण त्या गोशाळेत जाऊन राहून आलेले आहेत. तर आपण चिन्मयानंद स्वामी का होणार नाही? मी चिन्मयानंद स्वामी का होऊ शकत नाही? ही उर्मी जर का बाळगली मनामध्ये, तर मानेसाहेब तुम्ही सुद्धा त्याच तोडीचं काम करत आहात, हे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुम्ही मी पुस्तकाला आता बाबू राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळं आपणही तेच करायचं आहोत. फक्त आपण सर्वांनी एकत्रित येऊन करण्याची गरज आहे. धन्यवाद सर. नक्कीच सर, या ठिकाणी सैवाल क्लबचे अध्यक्ष संतोष राऊत आहेत. त्यांचं खूप मोठं काम ते गायी संवर्धनाचं करतात. परंतु सर त्यांचं सगळ्यात महत्वाचं ह्यातलं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे, ते दूध तर घेतात, पण दुधाबरोबर त्यांनी शेण व गोमूत्रावरती खूप मोठं काम केलेलं आहे सर. त्यांनी खूप मोठे टँक बांधलेले आहेत. निमगाव केतकी हे त्यांचं गाव आहे. डाळिंबासाठी आणि द्राक्षासाठी ते खूप प्रसिद्ध आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी सर शेणापासून स्लरी तयार केलेली आहे. वेगवेगळे टँक तयार केलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी एनारोबिक, एरोबिक असं म्हणजे ऑक्सिजन सुद्धा त्यात मिक्स करून ते स्लरी शेताला वापरून डाळिंब उत्पादन, ते मडपंप वापरून काम करतात. ते त्यांचा खूप चांगला अनुभव अभिमान आहे त्यांचा, राऊतांचा अभिमान आहे. येस सर. आणि म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे सर, अलीकडे हेल्थ कॉन्शियसपणा हा शेतकऱ्यांमध्ये सुद्धा खूप वाढलेला आहे. त्यामुळे फक्त देशी गाई नुसतं दुधापुरतं मर्यादित न राहता आता आपल्या जमिनीची सुधारणा, चांगल्या प्रकारचं जर सेंद्रिय पद्धतीने किंवा अंशमुक्त जर उत्पन्न घ्यायचं असेल तर शेण आणि गोमूत्राशिवाय पर्याय नाही. अशा पद्धतीने सैवाल क्लबच्या व गोआर्थ संस्थेच्या माध्यमातून यांचं राऊत साहेबांचं काम चालू आहे. तर त्यानंतर माझं एक प्रश्न आहे. थोडं बोलायचं होतं. हॅलो. हा बोला बोला. सर माझं एक म्हणणं होतं की सर दुग्ध उत्पादनाबरोबरच व्हॅल्यू साठी बाय साठी आपल्याला काम करणं आवश्यक आहे. कारण बहुतेक आपले क्लब आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आपण बाय प्रोडक्ट मध्ये जाऊन तिथं काही टेक्नॉलॉजी मिळते का, आणि बाय प्रोडक्ट मध्ये आपल्याला काम करून कसं आपलं उत्पादन वाढवता येईल. संतोषजी एकच मिनिट थांबवतो तुम्हाला. पुण्यामध्ये डॉक्टर मेघा अंबिके जहांगीरला कार्डिओलॉजिस्ट आहेत. त्यांनी आता भारतीय गोवंशाच्या दुधापासून अत्यंत चांगल्या पद्धतीने आईस्क्रीम बनवलेलं आहे. आणि या आईस्क्रीमचं त्यांचं जे वितरण आहे, एकही त्यांचं आईस्क्रीमचा फ्लेवर हा 750 रुपये किलोच्या खालचा नाहीये. त्यामुळं आपण आईस्क्रीम हा सुद्धा विचार एक प्रत्येक गोपालकाने मनात ठेवला पाहिजे की मी सुद्धा आईस्क्रीम तयार करून विकू शकतो. बरोबर आहे सर. खूप पर्याय आहेत. आपण पाहिलं तर आता आपले खूप मंडळी देशी गाईचं दूध 2,500 रुपये ते 3,000 रुपये किलोने विकणारी आहेत. आणि त्यासाठी नंबर सुद्धा लावलेले आहेत. आमचे सचिन ताम्हाणे आहेत, रवींद्र लाड आहेत, संदीप पयानी आहेत. असे खूप शेतकरी आहेत सर, त्या प्रोसेसिंग मध्ये काम करतात. परंतु जसं राऊत साहेब म्हटले की ह्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी ब्रँड डेव्हलप केले तरच. माने साहेब भारतीय एकच मिनिट थांबवतो. भारतीय गोवंशाच्या बाबतीत दुर्दैवाने असं म्हणायची वेळ येऊ नये. 1857चं जे पहिलं स्वातंत्र्य लढा झाला तो अपयशी झाला. कारण म्हणजे एक तर दिशाहीन कर्तृत्व, माणसांचा अभाव, मी तुझं ऐकणार नाही आणि मी थोडस पडतं घेणार नाही आणि तू मला अक्कल शिकवायची गरज नाही. दुर्दैवाने हा इथे शब्द तुम्ही रेकॉर्ड मध्ये धरू नका. परंतु ह्यामुळेच 1857चं बंड अयशस्वी ठरलं. त्याचप्रमाणे आपण जर का सर्वांनी एकत्रित येऊन जर का प्रयत्न केला तर आपण भारतीय गोवंशाला दैदिप्यमान यश हे नक्कीच मिळवू शकतो. फक्त 5 बोट वेगळी झालेली ती मूठ एकत्र करण्याची गरज आहे.
घट्ट करण्याची गरज आहे. तर नक्कीच आता देशामध्ये किंवा जगामध्ये जी परिस्थिती आहे त्यामुळे सगळी शेतकऱ्यांना स्वतःचं आरोग्य, जमिनीचं आरोग्य आणि वातावरणाचं आरोग्य ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव झालेली आहे आणि त्या अनुषंगाने शहरातल्या लोकांना सुद्धा आता चांगल्या प्रकारचं दूध आपल्या मुलांसाठी, आई-वडिलांसाठी भेटणं त्यासाठी सुद्धा नक्कीच फॅमिली डॉक्टर जसा असतो तसं फॅमिली फार्मर ही कन्सेप्ट नक्कीच भविष्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून सहवाल क्लब असेल किंवा बाकीच्या काही संस्था असतील त्या माध्यमातून आम्ही ते प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू. तर दुसरा एक प्रश्न आहे. अनेक शेतकरी कपिला गायी शोधतात सर, काळी कपिला गायी. तर ह्या मागचं शास्त्र काय आहे आणि त्याचा उपयोग काय सर? काळी कपिला म्हणजे ऋग्वेदामध्ये जे वर्णन केलेलं आहे कपिला गायीचं, त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे ज्या गायीचा डोळ्याच्या पापणीपासून शेपटीच्या केसापर्यंत एक रंगी जी असते तिला कपिला म्हणले, नॉट नेसेसरी काळी कपिला. काळ्या कपिलेचं तुम्ही डॉक्टर आहात स्वतः, अनाटॉमीच्या जर का भाषेत विचार केला गेला तर काळी गाय म्हणजे जास्त उष्णता शोषून घेणारी, जास्त सूर्य जवळ करणारी, सूर्याचं ऊन अंगात धारण करण्याची क्षमता जास्त असलेली गाय आणि तिच्या दुधामध्ये त्या तापमानामुळे, त्या टेम्परेचरमुळे तिच्या गोमूत्रामध्ये, दुधामध्ये फरक हा चांगल्या पद्धतीने दिसून आलेला आहे. परंतु हा अजून शास्त्रीय याच्यावरती, केमिकल याच्यावरती, बायोलॉजिकल याच्यावरती तितका अजून आयडेंटिफाय झालेला नाही. परंतु दुधाचा रंग, दुधाची चव, गोमूत्राचा रंग ह्याच्यामध्ये डोळ्याला सुद्धा सेल्फ एक्सप्लेनेटरी आपल्याला दोन गायींच्या गोमूत्रामध्ये, दुधामध्ये फरक दिसतो. ओके सर. आता गीर मध्ये सुवर्ण कपिला असते. सुवर्ण कपिला म्हणजे काय? नागपुडी गुलाबी, डोळे गुलाबी, शिंग गुलाबी, सड गुलाबी, मागचा शेपूटगोंडा सुद्धा गुलाबी येतो, म्हणून तिला सुवर्ण कपिला म्हणतात. परंतु सर ह्या गायीची मागणी कशामुळे वाढत आहे? तिला काय बाकीचं काय आहे का? मागणी कसं वाढत चाललेली आहे हे मलाही दररोज दिवसातनं 2 तरी फोन असतातच, सर माझ्यासाठी एखादी काळी कपिलेची कालवड बघा. परंतु कसं आहे, माझ्या दारामध्ये ब्रिझा आहे का जगवार आहे हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. धन्यवाद. तर त्यानंतर एक दुसरा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये खूप देशी गायींचे मोठे गोटे चालू झाले. जेवढ्या फास्ट स्पीड मध्ये चालू झाले तेवढ्या फास्ट स्पीड मध्ये कमी सुद्धा झाले सर, बंदही पडले. हा, आणि आमचा गेले 5 वर्षाचा अनुभव सर सांगतो, ज्या शेतकऱ्यांनी 2 गायी 5 गायी घेतलेल्या आहेत त्यांची संख्या 5 ची 10 झालेली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी 100 गायी घेतल्या त्यांची संख्या 200 झाली नाही सर. ह्या मागचं आपलं लॉजिक काय आहे सर? कशामुळे? लॉजिक हा म्हणजे हा संपूर्णपणे मॅनेजमेंटचा दोष आहे. माझ्याकडे अनेक विद्यार्थी म्हणजे माझ्याकडे अनेक गोपालक असे येतात, सर मी सॉफ्टवेअर मध्ये काम करतो, सध्या सॉफ्टवेअरची परिस्थिती आहे, मला जर का माझी गाय वाचता नाही आली, मला जर का गायीचं दूध काढता येत नसेल तर गडी सांगेल ती पूर्व दिशा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गायीचं 2 वेतातलं अंतर हे कमी करण्यात हे यशस्वी झाले नाही. भाकड काळ जास्त राहत गेला, त्यामुळं ते इकॉनॉमिकल सस्टेन होऊ शकले नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकदम एका रात्रीत श्रीमंत व्हायला बघितल्यामुळं हे परिणाम झाले. आपण कुर्मगतीनं जायचं पण शेवटपर्यंत जायचं. तर आता आपल्या देशाचा किंवा महाराष्ट्राचा जरी विचार केला, जर तसं पाहिलं तर 70 ते 80% शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे 2 किंवा 3 गायी आहेत आणि जेवढं देशातलं दूध उत्पादन आहे त्यातलं 70 ते 80% दूध हे ह्या गरीब शेतकऱ्यांचं आहे. त्यामुळं नक्कीच पशुपालन हा आपल्या जो कष्टाळू शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचा हा व्यवसाय आहे. परंतु खूप लोक यामध्ये 10 गायी 50 गायी हा मोठा विचार खिशामध्ये कॅल्क्युलेटर घेऊन हा व्यवसाय करतात आणि त्यामध्ये देशी गाई थोडस बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतोय.
पण नक्कीच सर आता सध्या ट्रेंड परत चेंज होतोय, की प्रत्येक शेतकरी म्हणतोय माझ्याकडे दुसरी गाय आहे, परंतु माझ्या दारात 1-2 देशी गायी पाहिजेत आणि त्याचा वापर स्वतःच्या दुधासाठी त्याचबरोबर शेण आणि गोमूत्राचा वापर शेतीसाठी कसा होईल त्या प्रकारे सर आता सध्या अनेक जण काम पद्धतीनं करतात. येस सर. सर त्यानंतर सर देशी गोपालनातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे सर खूप तुम्ही ह्याच्या आधी सुद्धा अधोरेखित केलेला आहे तो विषय, की खूप मोठ्या प्रमाणात सर गायी रिपीट होतात किंवा लवकर माजाव आलेल्या कळत नाहीत किंवा त्या गाभण राहत नाही सर. त्याविषयी सर आपलं काय म्हणणं आहे? ह्याच्यामध्ये मी मगाशी जो माझ्या विषयामध्ये जो मुद्दा मांडला, तो मालकाला स्वतःला गायीचं जे प्रजनन शास्त्रातला विषयाबद्दल अभ्यास कमी, हा सर्वात महत्वाचा. म्हणजे गाय व्यायल्यानंतर एखादा जरी वारेचा तुकडा आतमध्ये राहिला किंवा बारीक राहिला तर त्या गायीचं गर्भाशयामध्ये आतमध्ये इरिटेशन होत राहतं. तर याच्यामुळे काय होतं, ते एक तर ती गाय पायोमायट्रावरती जाते, नाही तर म्युकोमायट्रावरती जाते. अजूनही कित्येक गोपालकांना गायीचा सोट कसा आहे हे कळत नाही. गायीच्या सोटामध्ये जर का डॉट्स आले तर तो म्युकोमायट्रा असतो आणि गायीच्या सोटामध्ये जर का थर्मामीटरच्या पाऱ्यासारखी जर का रेग आली तर तो पायोमायट्रा असतो. तर ह्या गायी गर्भाशय स्वच्छ करून घेणं, व्यायल्यानंतर गर्भाशय स्वच्छ करून घेणं हे जिथपर्यंत मानसिकता येत नाही. किती जण मला माने सर सांगा, किती गोपालक विचारतात डॉक्टरला इन्सिमिनेशन करण्याच्या वेळेला, माझे गाय आज लेफ्ट ओव्हरीवरती हिट वरती आहे का राईट ओव्हरीवरती हिट वरती आहे सांगा बरं. बरोबर. माझ्या गायीच्या बद्दलचा मला कॉन्फिडन्स नको? माझी गाय आता लेफ्ट ओव्हरीवरती हिट वरती आहे, पुढच्या वेळेला राईट वरती येणार आहे. किती जण विचारतात. ओव्हुलेशन व्हायच्या पिरियड मध्येच जर का इन्सिमिनेशन केलं किंवा बैल दिला तर ती गाभण राहणार आहे. माझी गाय ही मला वाचता आली पाहिजे. मगाची मुद्दा हाच मी प्रकर्षाने मांडला, की माझ्या गायीचा माझाच आयडेंटिफिकेशन व्हायला पाहिजे की नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्यायल्यानंतर गर्भाशय वेळीच स्वच्छ करून घेणं ही काळाची गरज आहे. किती जण व्यायल्यानंतर मालक तिथे असतो सांगा बरं, वार पडेपर्यंत थांबतो किंवा गड्याला विचारतो वार नीट पडली का? आत्मपरीक्षण करा ना. गाईला दोष कशाला देतात? बरोबर आहे सर, बरोबर आहे. तर त्यानंतर यालाच अनुसरून एक प्रश्न विचारतो सर. काही शेतकऱ्यांचा अनुभव गेले आम्ही 5 वर्ष यामध्ये काम करतोय सर. पहिल्यांदा आम्ही यासाठी उच्च दर्जाचे सिमेंट आम्ही एनडीआरआय कर्नालवरून आणले. महाराजांकडून सुद्धा चिन्मयजी महाराजांकडून सुद्धा आम्ही सिमेंट आणले, शेतकऱ्यांना दिलेले आहेत. ज्या ठिकाणी वापरले त्या ठिकाणी चांगले अनुभव आहेत. पण काही शेतकऱ्यांचे अनुभव असे आहेत की सर देशी गाई वळू शिवार गाभण राहत नाही. त्यामध्ये 2 मतं आहेत. काही शेतकरी म्हणतात सर चांगल्या प्रकारे जर आपण डॉक्टर कडून त्या या वेळेवर करून घेतलं तर गाभण राहतात. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की देशी गाईला फक्त वळू असेल तरच ते योग्य प्रमाणे वेळेवर माजावर राहतात. त्या बाबतीत आपलं काय सर? नाही नाही, त्याच्यामध्ये कसे सर याला 3 मुद्दे तुमच्या प्रश्नातच तुम्ही मांडलेत. एक म्हणजे योग्य वेळी माझावर येणं, योग्य वेळी भरवणं. आज मला सांगा, अनेक वेळेला दुर्दैवाने जे पशुवैद्यक येतात त्यांच्याकडचं सिमेंट हाताळण्यामध्ये सुद्धा दोष येऊ शकतो. हा त्यांचा मॅनमेड नसतो, कोणी जाणीवपूर्वक करत नाही. लिक्विड नायट्रोजनची लेवल समजा खाली गेली असेल तर काय उपयोग होतो? किंवा लिक्विड नायट्रोजन ची लेवल असेल बरोबर, कंटेनर मधून सिमेंटची स्ट्रॉ काढल्यानंतर जर का ती योग्य तापमानाला जर का ती पाण्यात टाकली नाही तर ते सिमेंट फेल जाऊ शकतं. सर्वात महत्वाचं म्हणजे गाय योग्य वेळेला भरवणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. त्याच्यासाठीच गीरमध्ये मुक्त गोठ्यामध्ये बैल मोकळा असेल तर तो त्यावेळेला बरोबर मांस काढत असतो, वास काढत असतो आणि तो ओव्ह्युलेशन व्हायच्या वेळेला बरोबर तिला सर्व्हिस देतो. तर ह्याच्यासाठी माज ओळखणं, योग्य वेळेला इन्सिमिनेशन करणं आणि जर का एखादी गाय रिपीट होत असेल तर वेळीच तिला प्रोलोटोन डेपो सारखे औषध देणं.
इंजेक्शन द्या. तर धन्यवाद. त्यानंतर सर पुढचा प्रश्न आहे. आता सध्या नवीन जे तंत्रज्ञान केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल यांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यावरती भर दिलेला आहे. खूप मोठी तरतूद गोवंश सुधारण्यासाठी सरकारने या ठिकाणी आहे. केलेली आहे. त्यामध्ये सर IVF असेल, एम्ब्रियो ट्रान्सफर असेल किंवा सेक्स सिमेंट टेक्नॉलॉजी ह्या सुद्धा तंत्रज्ञान आपल्याला देशी गोवंश वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तर आहे. या वापराबाबतीत आपलं मत काय आहे ते एक महत्त्वाचं. आणि सेक्स सिमेंट वापरायचं असेल तर ते शेतकऱ्यांच्या दारापर्यंत सर आता सध्या 1100 ते 1200 रुपये प्रति डोस आहे. तो शेतकऱ्यांना परवडेल का? एम्ब्रियो ट्रान्सफर सुद्धा आज करायचं म्हटलं तर सर 30 ते 40,000 रुपये लागतात. त्या बाबतीत सर आपलं काय म्हणणं आहे? नाही, एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी ही मी स्वतः माजिद पठाणच्या इथे राजेंद्र आत्नेच्या इथे रवी किरण सहस्रबुद्धेच्या इथे या सगळ्यांच्या इथं माझेच विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे आम्ही केलेली आहे. ती खर्चिक आहे, नो डाऊट. परंतु जर का एखादी गाय चांगली, जर का कॉन्ट्रॅक्टेड रेटने जर का एखाद्या गोष्टीला दिली, एखाद्या संस्थेला दिली की बाबा तुम्ही या गायीचे एम्ब्रियो काढून घ्या, माझी गाय आहे, मला त्याबद्दलचं MOU करून मला पाहिजे तेवढे पैसे द्या, तर अशा पद्धतीनं सुद्धा एम्ब्रियो कलेक्ट करणाऱ्या संस्था आहेत. आज मी तुम्हाला सांगतो, जयराम देसाई नाव घेऊन तुम्हाला उदाहरण सांगतो, ज्याच्याकडे कांकरेचे ह्याच्या कॉन्ट्रॅक्टेड होत्या, तर यामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने एम्ब्रियो ट्रान्सफर करता येऊ शकतं. परंतु कसं आहे, त्याच्यामध्ये आपण सर्वांनी एकत्रित येऊन हातभार लावला पाहिजे. किंवा लायन्स क्लब आहे, हॅलो, आवाज पोहोचतोय? हा पोहोचतोय सर, बोला. लायन्स क्लब आहे, त्याच्यानंतर रोटरी क्लब आहे, यांची सुद्धा आपण चॅरिटी म्हणून काही मदत घेऊ शकतो. अनेक देवस्थानं आहेत की ज्यांना गायीच्या संदर्भात काम करायचं आहे, त्यांच्या मदतीने सुद्धा आपण एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी अडॉप्ट करू शकतो. येस सर. आणि सेक्स सिमेंट बाबत म्हणाल तर सेक्स सिमेंट बाबत 100% खात्री कोणीही देत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे चुकीचं सुद्धा असू शकेल, अनुभवही तसाच आहे. येस सर. सर खूप चांगले प्रश्न शेतकऱ्यांनी विचारलं. काही फेसबुकला सुद्धा प्रश्न आलेले आहेत. आवर्जून प्रश्न शेअर करा, माझा नंबर द्या. 24/7 गोपालनासाठी मी उपलब्ध आहे. सर थांबायचं? हॅलो माने सर. हा सर बोला. हॅलो, थांबायचं का कसं करायचं? ओके, आपला एक फेसबुकचा एक प्रश्न आहे तो घेऊया. हा सांगा ना. ओके, एक मिनिट. हा, A2 दुधाची माहिती द्यावी सर, असा प्रश्न आहे. A2 दूध म्हणजे भारतीय गोवंशाच्या गायीच्या जे DNA स्ट्रक्चर आहे ह्याच्यामध्ये BCM7 जो फॅक्टर आहे, हा याच्यामुळं A2 दूध चा दर्जा हा आपल्या भारतीय गोवंशाच्या गायीच्या दुधाला मिळालेला आहे. याचे महत्वाचे फायदे म्हणजे लहान मुलांमध्ये टाईप 1 डायबिटीस होत नाही, त्याच्यानंतर सिझोफेनिया म्हणजे अपस्मार जो म्हणतात तो प्रकार होऊ शकत नाही. आणि अजून काय म्हणालात दुसरा? नाही, एकच होतं सर, A2 बद्दल माहिती द्यावी. तर कोणाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला एक डॉक्टर राहुल मराठे आहेत, त्यांचा लेख मी आपल्याला पाठवू शकतो. A1 का A2 निर्णय तुमचा, हा अत्यंत मराठीमध्ये कमी शब्दामध्ये समर्पक लेख लिहिलेला आहे. तो मॅडम मी आपल्याला शेअर करेन, तुम्ही तो सर्वांना पाठवून द्या. तो सेल्फ एक्सप्लेनेटरी लेख आहे. ओके ओके. सोमनाथ सर. हा सर. हा मॅडम. हा बोला. आवाज येतोय माझा? हो हो येतोय. कनेक्शन थोडं. हो, डिस्कनेक्ट झालं होतं. प्रश्न झालेले आहेत का आहे अजून? हा सर, एक शेवटचा प्रश्न सर. हा बोला ना सर. सर आता महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला देशी गोपालन चांगल्या पद्धतीने करायचं असलं
तर त्यामध्ये सर गव्हर्नमेंटनी तर यामध्ये थोडंसं इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. केंद्र सरकार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करत आहे सर. परंतु शेतकऱ्यांच्या दारामध्ये एचएफ पण खूप मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र बघितलं मोठ्या प्रमाणात हे आपले एचएफ आहेत. हो आहे. मराठवाडा पाहिलं तर सर त्या ठिकाणी ज्या गायी आहेत त्यांचं दूध उत्पादन खूप कमी आहे सर. 1 लिटर 2 लिटरच आहे. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कशा प्रकारे नियोजन करणं गरजेचं आहे? सर एका ठिकाणी आहे. डिस्कनेक्ट करता का? काय काय सोमनाथ सरांचा आवाज इको येतोय. तर ते दुसऱ्या माझ्यापर्यंत येतो? हा ठीक आहे सर, बोला तुम्ही. हा सर बोला. माने सर बोला. त्या ठिकाणी सर शेतकऱ्यांनी कशा प्रकारे नियोजन करणं गरजेचं आहे? माझा 2005 साली एक लेख प्रसिद्ध झालेला आहे. एक तरी बाळगा, स्वतःचे नाव कमवा. एकच चांगली गाय आपण कालवडीपासून जर का घरी सांभाळली, तिचं उत्तम जर का संगोपन केलं, तर ती तुम्हाला तुमचं कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळून तुम्हाला म्हणजे बाईला गळ्यामध्ये 1 तोळ्याची चेन नक्की घालू शकते गाय. पण एकच सांभाळा, पण नीट सांभाळा. यस सर. सगळ्यात म्हणजे आजच्या लेक्चरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तोच आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप असे मंडळी आहेत, ते स्वतः एका वेळेस 50 गायी घेऊ शकतात, 100 गायी घेऊ शकतात. परंतु देवल सरांचा आजचा एकच मेसेज आहे, की प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याच्या स्वतःच्या दारामध्ये एक तरी देशी गाय पाळणे हे खूप गरजेचं आहे. त्या अनुभवातून आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये जी टिकणारी गाय आहे, तिचे भविष्यासाठी संगोपन करणे, चांगल्या प्रकारचं सिमेंट वापरणे, चांगल्या प्रकारचा चारा तिला खायला देणे, बाकीचे रिपीट गायी होऊ नये, वेळोवेळी गायी गाभण राहाव्यात यासाठी ज्या सरांनी आपल्याला या ठिकाणी ज्या सूचना केलेल्या आहेत, त्याचं आपण तंतोतंत पालन करणे ही खूप काळाची गरज आहे. सर तुम्ही गेले 40 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहात. आम्ही गेले सहवाल क्लबच्या माध्यमातून असेल किंवा गो अर्थ संस्था त्या माध्यमातून असेल किंवा अशा अनेक संस्था आहेत. आता सध्या देशी गो पालनाचं काम करत आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून आपण देशी गोवंश कसा वाढेल यासाठी आपण प्रयत्न करू. आणि सगळ्यात महत्वाचं आता सध्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत, कारण आता दुधाला जो रेट भेटतोय, देशी गो पालन करताना एकतर ती गाय थोडंसं दूध कमी देते. त्या दुधाला पण त्याच पद्धतीने जर भाव भेटत असेल, तर त्याची भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. त्यासाठी देवल सरांनी आज जो आपल्याला मेसेज दिलेला आहे, स्वतःसाठी एक गाय पाळा, त्याचा अनुभव घेऊन त्याच्यानंतर तुम्ही पुढचं डिसिजन घेणं गरजेचं आहे. खूप चांगलं सर आज तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन केलं. सर आणि सर माझी एक रिक्वेस्ट होती. माझा मोबाईल नंबर द्या. कोणाला काही शंका असतील, तुम्हालाही माहिती आहे माझे मनाचे आणि घराचे दरवाजे कायम गोपालकासाठी स्वागतार्ह असतात. माझा कृपया नंबर द्या. हो सर, शेवट आपण डिस्प्ले करणार आहोत तुमचा नंबर. प्राची मॅडमला विनंती करतो त्यांनी सरांचा नंबर डिस्प्ले करावा. आज या ठिकाणी किसान व सहवाल क्लब महाराष्ट्र, गो अर्थ संशोधन संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज खूप चांगला देशी गोवंशावरती कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. महाराष्ट्रातील शेतकरी अनेक शेतकरी देशी गो पालन करण्यासाठी उत्सुक आहेत, परंतु कुठली गाय घ्यायची, महाराष्ट्रातली निवडायची का बाहेरच्या राज्यातील निवडायची, त्यामध्ये सहवाल आहे, गीर आहे, थारपारकर आहे, राठी आहेत, ह्या सुद्धा गायी त्यापैकी कुठली निवडायची या बाबतीत तुम्ही सर खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे देशी गो पालन करताना आपण स्वतः त्यांच्या संग समरस होणं ही खूप महत्वाची गरज आहे. नुसत्या गायी आणून गोट्यामध्ये बांधणे हे योग्य नाही. शेवटी त्या गायीला आपण समजून घेतली तर ती गाय आपल्याला समजून घेणार आहे. सर तुम्ही आज खूप चांगलं या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं निराकरण, प्रश्नांचं निराकरण केलेलं आहे. त्याबद्दल मी सर तुमचं मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आज आपण किसान मार्फत जे हा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे, त्यासाठी मी किसानचे अनिरुद्ध देशपांडे असतील, माझे मित्र अतुलजी मारणे असतील, त्याचप्रमाणे आज हा पूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांचा सगळ्यात महत्वाचा रोल आहे प्राची मॅडम असतील, या सर्वांचं मी आभार मानतो.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आज हा कार्यक्रम पाहिलेला आहे. त्या संबंधित तुमच्या जर काही अडचणी असतील तर नक्कीच देवल सरांनी आताच सांगितलेलं आहे की त्यांचा फोन नेहमी चालू असतो. त्याचबरोबर मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण हा कार्यक्रम आपण थोड्याच दिवसात चालू करतोय. महाराष्ट्रामधील जे पशुधन आहे त्याचा अभ्यास करणे, त्याचबरोबर आपण सहवाल, गीर, थारपारकर, राठी या गायींचं सुद्धा तुलनात्मक अभ्यास या प्रकल्पाच्या माध्यमातून करणार आहोत. त्या संबंधी सुद्धा शेतकऱ्यांच्या काय अडचणी असतील तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला किसानच्या माध्यमातून आमचे मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेले आहेत, त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. मी पुन्हा एकदा सहवाल क्लब, गोअर्थ संस्था, किसान या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सर धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. किसान शेतीतील नव्याची ओळख करून घ्या. तज्ञांशी थेट संवाद साधा. किसान ॲप डाउनलोड करा.